आसरा घेत आहेत. ज्या जोपर्यंत हवाई आल्याचा हिरवा संदेश, जोपर्यंत हवाई आल्याचा ग्रीन सिग्नल दिला जात नाही तोपर्यंत कोणच आसरागृहातून बाहेर येत नाहीये. प्रत्येक जण या ठिकाणी आसरा घेतलेल्या स्थितीमध्येच आहे. तर नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस हवाई आला होता त्यावेळेस आपण काय करावं, दरम्यानच्या काळात ज्या ठिकाणी आग लागलेली आहे, बंबार्टमेंट झाल्यामुळे तिथे आग लागलेली आहे आणि ती आग विझवण्याचं काम देखील या ठिकाणी थोड्याच वेळात नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक सुरुवातीच्या वेळात फायर एक्सटिंग्विशरच्या माध्यमातून आग विझवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. या मैदानाच्या डाव्या साईडला जर आपण बघितलं तर झालेल्या बंबार्टमेंटमुळे त्या ठिकाणी आग लागलेली आहे, मोठी अशी आग लागलेली आहे. म्हणजे आपण या महाबिलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ज्या ज्या वेळेस अशा घटना होतात त्यावेळेस आगीच्या दुर्घटना त्या ठिकाणी होण्याचं जास्त चान्सेस असतात आणि त्या दरम्यान या ठिकाणी घटना जी झालेली आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या ठिकाणी घटना नियंत्रण अधिकारी, त्याला ICO म्हणतो, त्याचं या ठिकाणी हे झालेलं आहे. ICO त्या ठिकाणी आलेलं आहे. ICO आपल्याबरोबर रेकी पार्टी पण घेऊन आलेले आहे आणि जेव्हा रेकी पार्टी येते तेव्हा रेकी पार्टीच्या मार्फत नॉर्मली असं समजलं जातं ज्या वेळेस अशा प्रकारचा बंबार्टमेंट होतो त्या ठिकाणी रेडिएशन देखील होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी जे पार्टी आली आहे ती रेकी पार्टी आहे. रेकी पार्टीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी रेडिएशन झालं की नाही याची चाचपणी केली जाते, उजवण्यात आलेली आहे. दरम्यानच्या काळात मुंबई फायर ब्रिगेडला कम्युनिकेशन झालं आहे. मुंबई फायर ब्रिगेडचं फायर इंजिन या ठिकाणी आग विझवण्यासाठी आलेलं आहे. मुंबई फायर ब्रिगेडला नॉर्मली सर्वसामान्य लोक किंवा नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून या ठिकाणी कम्युनिकेशन केलं जातं. या ठिकाणी अश्विनी जोशी, डॉक्टर अश्विनी जोशी मॅडम या ठिकाणी IAS ऑफिसर BMC सिटी इथून आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. दरम्यानच्या काळात या